हाय हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत केसांना मेहंदी तयार करताना आपण कशा पद्धतीने तयार केली पाहिजे याचा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। तर मी इथे गणपती छाप मेहंदी घेतलेली आहे, जी गणपती छापच मी मेहंदी वापरते आणि ती मेहंदी आपण आज लावण्यासाठी तयार करणार आहोत। तर त्यासाठी मी इथे चहा पावडर घेतलेली आहे। तर चहा पावडर आपण सगळ्यात अगोदर पाण्यात टाकून उकळून घेणार आहोत, जास्त वेळ उकळणार आहोत। तर यानंतर आपण गॅसवर पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये पाणी उकळणार आहोत। तर पातेल्यामध्ये आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतून घेणार आहोत आणि पाण्याला चांगली उकळी येऊन देणार आहोत। तर इथे आपल्या पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण ह्या मेहंदीच्या पुड्या कट करून घेणार आहोत आणि त्याच्यामधली मेहंदी आपण बाहेर काढूया। तर तुम्ही जी नेहमी आपल्या केसाला सूट होईल तीच मेहंदी वापरावी। येथे मी गणपती छाप मेहंदी माझ्या केसांसाठी योग्य वाटते, म्हणून मी गणपती छापच मेहंदी वापरत असते। तर मला मेहंदीमध्ये चहा पावडर टाकणं योग्य वाटतं, कारण चहा पावडरमध्ये ऑक्सिडेंट आणि अँटी एजिंग सारखे गुणधर्म असतात, जे केसांना बूस्ट करण्यात मदत करतात। याशिवाय केस गळतीही कमी होते आणि शिवाय केस सुटणंही बंद होतं। तर इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, त्यामुळे मी चहा पावडर सगळी पाण्यामध्ये टाकून देणार आहे आणि चमच्याच्या साहाय्याने हे हलवून घेणार आहे। 15 मिनटं हे पाणी मी पूर्णपणे शिजवून चहा पावडर घेणार आहे। तर इथे आपण 15 मिनटं चहा पावडर शिजवल्यानंतर अशा अवस्थेमध्ये आलेली आहे, जेणेकरून आपले पाणीही कमी झालेलं आहे आणि चहा पावडर जास्त अशी शिजलेलीही दिसत आहे, म्हणजेच आपल्या मेहंदीला कलर छान येईल। त्याच्यामुळे मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि ते पाणी गाळणीच्या साहाय्याने गाळून आपण मेहंदीमध्ये ओतणार आहोत। तर इथे मी सगळं पाणी बाजूला केलेलं आहे आणि चहा पावडर परत पातेल्यामध्ये टाकलेली आहे, जेणेकरून आपल्याला जर पाणी कमी पडलंच तर आपण त्याच्यामध्ये पटकन पाणी टाकून परत आपण उकळून घेऊ शकतो। या हिशोबाने मी पातेलं तिथंच ठेवलेलं आहे आणि ते मेहंदी चांगली मिक्स करून घेत आहे। तर इथे पाहू शकता की मला पाणी थोडंसं कमी पडलेलं आहे, त्याच्यामुळे मी परत पाणी याच्यामध्ये गरम करून टाकणार आहे। खूपच कोरडी झालेली आहे आणि आपल्याला नंतर रात्रभर भिजण्यासाठी ठेवायची आहे, त्याच्यामुळे मी परत पाणी गरम करून याच्यामध्ये मिक्स करून ती छान एकजीव करून घेणार आहे। तर तुम्ही केसासाठी मेहंदी वापरता की नाही, कुठली वापरता हे नक्की कमेंट करा आणि याच्यापेक्षा कुठली छान मेहंदी असेल तर ती नक्की कमेंट करून सांगा। छान अशी मेहंदी तयार झालेली आहे केसाला लावण्यासाठी। तर ही मेहंदी आपण 1 दिवस पूर्ण रात्रभर भिजायला ठेवणार आहोत आणि नंतरच केसाला लावणार आहोत। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।